मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा अंजीला धडकतो म्हणून तो तिला सॉरी बोलतो आणि मुलांनी बादली पळवली म्हणून तुला धडकलो असंही तो अंजीला सांगतो. अंजी त्याला सोडायला सांगते आणि टॉवेल देऊन लाजतच तिथून जाते. तर इकडे सरिता आणि ज्योती स्वयंपाक करत असतात. ज्योती सरिताला विचारते, अजून भाजीमध्ये मसाला घालू का? सरिता सांगते, सूर्य जास्त मसालेदार खात नाही. तेव्हा ओंकार तेथे येतो आणि सरिताला सूर्याने लाईट बिल भरायला पैसे मागितल्याचे सांगतो. ज्योती बोलते, मी देते. सरिता बोलते, कपाटातच ठेवले आहे, मी देते. आणि मग सरिता तिकडून जाते. तेव्हा ज्योती भाजीत अजून मसाला टाकते. अंजी तेवढ्यात तेथे येते. ज्योतीच्या मुलांना समजवायला सांगते आणि पशाची सारखीच टिंगल करतात असंही ज्योतीकडे तक्रार करते आणि मारू नको त्यांना, समजून सांग असं ज्योतीला बोलते. ज्योती बोलते, समजून सांगण्यासारखी ती मुलं आहेत का? बापाचे सगळे गुण बरोबर त्यांनी घेतलेत आणि मुद्दाम रागात त्यांना पाहायला जाते. अंजीही तिच्या मागे जाते. तर रात्री पशा आणि ओंकार बाहेर झोपलेले असतात. तेव्हा ज्योतीची मुलं दोरी पिटवून त्याच्या हातावर ठेवतात. पशाला भाजल्यावर तो घाबरून उठतो. मुलं त्याच्यावर हसत असतात. पशा त्यांच्या मागे लागतो. तेव्हा अवनी, ज्योती आणि अंजी बाहेर येतात. ओंकार त्यांना मुलांनी पशाला चटका दिल्याचे सांगतो. तेव्हा ह्या सर्वजणी घाबरतात. ज्योती मुलांना खोलीत घेऊन जात असते. तेव्हा मुलं रडण्याचं नाटक करत असतात. अंजी तिला बाहेरून आवाज देऊन थांबण्याचा प्रयत्न करत असते. ओंकार, मी आईच्या खोलीत झोपतो असं सांगून लगेच तिकडून निघून जातो. तेव्हा अंजी ज्योतीला शपथ देऊन थांबवते. मग अंजी पशाला मलम लावून देते. तर ज्योती मुलांना बोलते, आतापर्यंत तुम्हाला मी जे सांगितलं ते तुम्ही एकदम बरोबर केलं आहे. आता पुढे काय करायचं माहीत आहे ना? तेव्हा मुलं हो बोलतात. ज्योतीचा पशाला त्रास देण्याचा हा सर्व प्लॅन असतो. तर इकडे अंजी पशाला मलम लावून देत असते. पशा प्रेमाने तिच्याकडे पाहत राहतो. तेवढ्यात ज्योती आणि मुलं बाहेर येतात आणि पशाला सॉरी बोलतात व परत असं करणार नाही असंही बोलतात. ज्योती बोलते, त्यांना मारायची गरजच होती. तेव्हा ज्योती बोलते, मुलांची तुझ्यासोबत मैत्री झाल्यावर ते असं करणार नाहीत. मुलं बोलतात, काका मी मस्ती करणार नाही, चल आम्हाला फिरायला घेऊन, खायला दे, नवीन खेळणी दे. तेव्हा अंजी पशाला बोलते, जा ना मुलांना घेऊन. तेव्हा पशा हो बोलतो. मुलंही खूप खुश होतात आणि अंजीला घेऊन झोपायला जातात. तर मुलं सकाळी आवरून तात्यामध्ये बसतात. पशा त्यांना सांगतो, तात्याला अजिबात खराब करायचं नाही. मग मुलं ज्योतीला बाय असं बोलतात आणि मग पशा त्यांना घेऊन निघतो. ज्योती मुलांना इशारा करते. मग पशा त्यांना घेऊन जातो. तेव्हा ज्योती स्वतःशीच बोलते, आता तुला बुक्कीची भरपाई करावीच लागणार. प्रशांत, आता नाही तुझे 12 वाजवले तर ज्योती नाव नाही सांगणार. तर इकडे पशा मुलांना घेऊन फिरवत असतो. तेव्हा मुलं त्याला दाढी बोलतात म्हणून पशा पुन्हा चिडतो. तेव्हा मुलं काका बोलतात आणि गॉगल घे असं बोलतात. पशा त्यांना अगोदर गॉगल घेतो आणि स्वतःसाठीही एक गॉगल घेतो. तेव्हा मुलं बोलतात, तू तर खूप हँडसम दिसायला लागलास आणि पशाला खेळणी घेऊन दे असंही बोलतात. पशा त्यांना खेळण्याच्या गाडीवर नेतो. तर इकडे अंजी आणि ज्योती स्वयंपाक करत असतात. अंजी ज्योतीला बोलते, मुलं नाहीत तर किती सुनं वाटतंय ना? ज्योती बोलते, सुनं नाही, याला शांतता म्हणतात. तेव्हा दोघीही हसतात. ज्योती बोलते, फक्त त्यांनी प्रशांतला त्रास नाही दिला म्हणजे झालं. अंजी बोलते, नाही देणार, पशा त्यांना बरोबर सांभाळेल. ज्योती बोलते, पशा खरंच खूप चांगला आहे आणि तू खूप लकी आहे, चांगला नवरा तुला मिळाला. लग्न म्हणजे एक लॉटरी असते. माझं स्वतःच्या पायावर मीच धोंडा मारून घेतला. अंजी बोलते, होतं असं, मी आणि पशा खूप भांडायचं, 1 मिनिट पण आमचं पटत नव्हतं. ज्योती बोलते, परंतु आता तुमच्या दोघांचं खूप पटत आहे. अंजी हो बोलते आणि लाजते. ज्योती बोलते. तेव्हा अंजी बोलते, पशा आहेस तसा लहान मुलांसारखा भांडतो पण आणि प्रेम पण करतो. ज्योती बोलते, खूपच प्रेम व्हायला लागले आता. ज्योती बोलते, आमच्यामुळं त्याला बाहेर झोपावं लागतं. आजपासून तुम्ही आत झोपा, आम्ही बाहेर झोपू. अंजी बोलते, जाऊ दे, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. ज्योती बोलते, आणि मी गेलेच नाही तर? तेव्हा अंजी मात्र शांत होते. त्यावर ज्योती तिला बोलते, मी गंमत केली तुझी असं म्हणून त्या दोघीही हसतात. अवनी ज्योतीसाठी घेतलेली पर्स तिकडे ज्योतीला देण्यासाठी घेऊन येते आणि ज्योतीला ती पर्स देते. अंजी विचारते, हे कसलं गिफ्ट? अवनी सांगते, ज्योतिताईमुळेच दादांनी आपल्याला स्वखर्चासाठी पैसे द्यायला चालू केलं. अंजी बोलते, हिच्यामुळे दाजी का आपल्याला पैसे देतील असं ती आश्चर्याने विचारते.
तेव्हा ज्योती बोलते, जाऊ दे, फक्त छोटीशी गोष्ट आहे आणि महत्त्वाची आहे, याचं क्रेडिट तिला दिलंच पाहिजे. तेव्हा अंजी बोलते, असं तिने काय केलं आहे? अवनी बोलते, ताईनीच मला सांगितलं, माझ्या नॅपकिनसाठी दादांची वाट पाहणं खूप चुकीची गोष्ट आहे आणि हेच मी वैभवला सांगितलं म्हणून दादांनी हा निर्णय घेतला. आणि अंजीला सांगते, तू सुद्धा ताईला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं. आणि ज्योतीला बोलते, ताई आमच्या दोघींकडून ही पर्स समज, असं म्हणून लगेच अवनी तिकडून जाते. अंजी ज्योतीकडे रागाने पाहते. तेव्हा ज्योती काय झालं विचारते. अंजी बोलते, काही गोष्टी घरगुती असतात, त्यात बाहेरच्यांनी न पडलेलंच बरं. तुला माहीत नाही या घरच्या पद्धती. तू अवनीला एक सांगणार, अवनी भलतंच समजणार. लहान मुलासारखी ती भोळी आहे, तिच्या मनात असलं काही भरवत जाऊ नकोस. ज्योती बोलते, माझ्या मनात आलं तेच मी सांगितलं, परंतु बरोबर आहे, मी यापुढे तुमच्या घरच्यांमध्ये बोलणार नाही, असं म्हणून तिकडून जाते. तर इकडे मुलं आणि पशा खूप खुश असतात. मुलं पशाला बोलतात, आम्हाला गोळा खायचा आहे. तेव्हा पशा त्यांना तिकडे थांबवतो. मुलं बैलगाडीत बसतात. पशा त्यांना गोळा आणायला जातो. तेव्हा मुलं एकमेकांशी बोलतात, दाढी पशा खूप चांगला आहे, परंतु बोलतात, मम्मी काय बोलली आठवतंय ना? तेवढ्यात पशा पाहतो बैलगाडीमध्ये एकच मुलगा असतो. तेव्हा पशा दुसऱ्या मुलाला विचारतो, तो दुसरा मुलगा कुठे गेला? तेव्हा तो बोलतो, इथेच गेला आहे, परत येईल. पशा चिडतो आणि कुठे गेला, काही सांगितलं नाही का, असं विचारतो. तो सांगतो की त्याने मला काहीच सांगितलं नाही, इथे जवळच गेला आहे. तेव्हा पशा त्या मुलाला घेऊन दुसऱ्या मुलाला शोधत असतो. इकडे अंजी, सरिता, अवनी सांगत असते, पशाला लहान मुलं खूप आवडतात, आत्तापर्यंत त्यांची मैत्री पण झाली असेल. तेव्हा अवनी बोलते, काय म्हणाली अंजू तू? प्रशांतला लहान मुलं आवडतात आणि अंजीला लहान मुलांवरून चिडवते. अंजीला असते. तर इकडे पशा सर्वांना लाल टी शर्टवाल्या मुलाला पाहिलं का, असं विचारत असतो. तेव्हा तो कुठे सापडत नाही. पशा अंजीला फोन करून सचिन घरी आला का, असं विचारतो. अंजी नाही बोलते आणि ते दोघं तुझ्यासोबत तर आहेत ना, असं विचारते. पशा सांगतो, मी त्यांना गोळा आणायला गेलो तेव्हा सचिन गायब झाला. पशा अंजीला सांगतो, तू टेन्शन घेऊ नको, मी त्यांना शोधून घेऊन येतो. अंजी खूप घाबरते. तर सरिता काय झालं असं विचारते. अंजी सांगते, सचिन सापडत नाही, तो हरवला आहे. सरिता बोलते, असल तिथेच कुठेतरी. तेवढ्या ज्योती घरी येते आणि मुलं अजून आली नाही का विचारते. अंजी ज्योतीला सांगते, अगं सचिन सापडत नाही, तो हरवला आहे. तेव्हा ज्योती चक्कर यायचं नाटक करते. तर इकडे पशा आणि दुसरा मुलगा सचिनला शोधत असतात. इकडे घरी सरिता आणि अंजी ज्योतीला शांत करतात. तेव्हा सरिता अवनीला वैभवला फोन करून ओंकार आणि वैभवला पशाच्या मदतीला जायला सांगते. मग पशा आणि वैभव ओंकार सचिनला शोधत असतात. तेव्हा दुसरा मुलगा पशाला बोलतो, आपण घरी जाऊ, मी खूप दमलो आहे, कारण माझे पाय खूप दुखत आहेत. तर इकडे वैभव आणि ओंकार पशाकडे जातात आणि सचिन सापडला का विचारतात. तेव्हा ज्योती आणि अंजी सचिनला शोधायला निघतात. तेवढ्यात पशा दुसऱ्या मुलाला घेऊन घरी जातो. ज्योती दुसऱ्या मुलाला आणि पशाला विचारते, सचिन कुठे आहे, असं म्हणून ती खोटी खोटी रडत असते. पुढील भागात आपण पाहणार आहोत, पशा सूर्याला सांगत असतो, मी काहीच केलं नाही. ज्योती सचिनला घेऊन येते आणि पशावर हात उचलते. तेव्हा अंजी तिला अडवते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.